नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, ज्याच्याने तुम्हाला रोज अशी छान छान व्हिडिओ बघायला मिळतील। चला मग तुमचं जास्त वेळ नाही घेता छानशी व्हिडिओला छान अशी सुरुवात करू। पूर्ण उंची घ्यायची आहे 13.5 इंच, घडी घ्यायची आहे 9.5ची, त्याच्यासाठी 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर। जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घ्यायची। हा बॉक्स तयार करायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे। गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच, इथे घ्यायची 2.25 इंचाची गळा रुंदी आणि इथे हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। इथे द्यायचा आपल्याला पानाचा आकार। तर बघा ह्याप्रमाणे आपण इथे आकार देणार आहे। अगदी 1/2 इंच आपण रेषेच्या बाहेर येऊन पुन्हा रेषेमध्ये आपल्याला ही रेष मिळवायची। मोंढ्याचा जो आकार दिला तो घ्यायचा आहे कट करून। त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे इथे ब्लाऊज पीस। पहिले आपण कॅनव्हास कट करूया। कॅनव्हास घ्यायचं, बंद बाजू अशी बंद बाजूकडे करायची आणि एक पदर ओपन करायचा, पिन लावून घ्यायची आणि जो आकार आपण कपड्यावरती आखला तोच घ्यायचा कॅनव्हासवरती आखून। आता जी रेष आपण मारली त्याच्या बाहेर 1 इंच अंतर असं मोजायचं आणि पुन्हा एकदा याच्या कडेने आपल्याला ही रेष मारून घ्यायची आहे 1 इंच अंतर मोजून। पुन्हा कॅनव्हासला घडी मारून ती रेषा पुन्हा दुसऱ्या बाजूने सुद्धा अशी आखून घ्यायची आहे। रेषेच्या बाहेर अगदी 1/2 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कट करून घ्यायचं आहे। बघा याप्रमाणे आपला कॅनव्हासचा भाग तयार होतो। आता घेतला आपण ब्लाऊज पीस, त्याच्यावरती अस्तर ठेवून मोंढ्याच्या बाजूने कपडा कट करून घ्यायचा। इथे आपल्याला कॉन्ट्रास्ट कपडा घ्यायचा आहे पॅच बनवण्यासाठी। कपड्याची उलटी बाजू आपल्याकडे करायची आणि त्याच्यावरती कॅनव्हास ठेवून कडेने शिलाई मारून घ्यायची। शिलाई मारून झाली की अर्धा इंच अंतर सोडून बाकीचा कपडा कट करून घ्यायचा आहे। जो कपडा आपण ठेवला ना अर्धा इंच तोच असा कॅनव्हासवरती फोल्ड करून घ्यायचा आहे। अगदी सुंदर आणि छान असा पॅच आपण इथे बनवणार आहे। त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल। आता आपण घ्यायचे ब्लाऊज पीस आणि अस्तर। पीस ओपन करायचं, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि सगळीकडनं अस्तरला आपण शिलाई मारून पॅक करून घ्यायचं आहे। शिलाई मारून झाली की उरलेला सगळा कपडा एक्स्ट्राचा कट करून घ्यायचा आहे। आता आपल्याला मारायचे पाठीवरचे टक्स। त्याच्या आधी आपण हा पॅच लावून घेऊया। बघा ह्या पद्धतीने आपल्याला इथे पॅच लावायचा आहे। अस्तरवरती आपल्याला हा पॅच ठेवायचा आहे। अस्तर पण आपल्याकडेच आलं पाहिजे आणि कॅनव्हास पण आपल्याकडेच दिसलं पाहिजे। अशा पद्धतीने हा पॅच ठेवून जी रेषा आपण मारली त्या रेषेवरती शिलाई मारून घेऊ। मधला जो भाग आहे ना तो कट करून घ्यायचा। छोटे छोटे कट आपल्याला पूर्ण गळ्यावरती मारून कॅनव्हास आणि हे पलटी करून इथून दाबटीप आपल्याला द्यायची। कडेनी सुद्धा शिलाई मारून हा पॅच आपल्याला पूर्णपणे पॅक करून घ्यायचा आहे। त्याच्यावरती लावायची सुंदर अशी लेस। इथे तुम्ही कोणतीही लेस वापरू शकता। जसा पॅचला आकार दिलेला आहे त्याच आकारामध्ये ही लेस लावून घ्यायची आहे। लेसला डबल शिलाई मारायची म्हणजे फिनिशिंग चांगली येते। आता अगदी नाजूक लेस आपण इथे कडेला लावून घेणार आहे गळ्याच्या।
इथे लेस नाही लावली तरी चालते आणि लावली तरी गळा छान दिसतो. ह्या पद्धतीने आपले दोन्ही लेस लावून झालेले आहे. आता आपल्याला टक्स मारून घ्यायचे. मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला रोज अशी छान छान नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळेल, तेही अगदी सोप्या पद्धतीमध्ये. बघा, टक्स मारून झाले की ते आपल्याला कमरेला पट्टी लावून घ्यायची आहे. पट्टीवरती द्यायची दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. इथे सुद्धा कमरेला आपण ही लेस लावून घेणार आहे, त्याच्याने आणखी सुंदर लुक आपल्या ब्लाऊजला येणार आहे. त्याच्यानंतर नॉड घ्यायची. आपल्याला सुंदर असे लटकन इथे बनवायचे. दोन्ही कलरचे आपण 2-2 चौकोनी तुकडे इथे घेणार आहे. त्याला त्रिकोणमध्ये ह्या पद्धतीने शिवून घ्यायचं. त्याच्यावरती सुद्धा एक एक आपल्याला लेसचा पदर असा लावून घ्यायचा आहे. आणि अर्धा इंच अंतर सोडून ह्या पद्धतीने एकावर एक ठेवायचं आणि पॅक करून घ्यायचं. त्याच्यात ठेवायची ह्या पद्धतीने नॉड आणि फोल्ड करून एक शिलाई मारून घ्यायची, म्हणजे सुंदर असं लटकन इथे आपलं तयार होतं. बघा, त्याच पद्धतीने आपल्याला दुसरंही लटकन बनवून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळेल आणि नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशनसुद्धा वेळेवर मिळेल. दोघंही नॉड आपले आता बनवून झालेले आहे. वरतून 2.5 इंच मोजून दोघंही नॉड आपल्याला ब्लाऊजला जॉईंट करून घ्यायचे आहे आणि नंतरून बघायचं आपल्या डिझाईनचा फायनल लुक. आपली डिझाईन पूर्ण झालेली. मैत्रिणींनो, आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळेल. बघा आपल्या डिझाईनचा फायनल लुक. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊज डिझाईन कशी करायची ती. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, ज्याच्याने तुम्हाला रोज असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. असे छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.